आपल्या याच्यातनी आंबा वगैरे देते मित्रांनो. प्लस याच्यातनी तुम्हाला 2 कप वगैरे पण देते मित्रांनो बेस मॉडेलमध्ये. राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपण स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपल्याशी गाडी मित्रांनो मारुती सुझुकीची ब्रिझा येऊन मित्रांनो. ब्रिझाचं मित्रांनो सीएनजीचा एलेक्सा मॉडेल जाते मित्रांनो. एलेक्सा सीएनजी मध्ये जाते मित्रांनो, बेसिक मॉडेल आहे. तर मित्रांनो आज आपण करणार आहोत डिटेल रिव्ह्यू करा की ब्रिझा एलेक्सा सीएनजी मित्रांनो किती मध्ये पडेल तुम्हाला एक शोरूम मध्ये, डाऊन पेमेंट किती करू शकता आणि त्याची फीचर्स वगैरे काय होऊन जातात मित्रांनो. आणि सीएनजी गाडी आहे तर मारेज किती जाते ते मित्रांनो, कंपनी क्लेम आपण सांगा सध्या मित्रांनो. तर आज आपण करणार डिटेल रिव्ह्यू करा मित्रांनो मराठीमध्ये. चला आजच्या व्हिडिओ करू स्टार्ट करूया मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीची चाबी बद्दल. तर या प्रकारे आपल्या गाडी चाबी करून जाते मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला सुझुकीचा लोगो करून जाईल मित्रांनो. आणि इथे तुम्हाला मित्रांनो सेंटर सिस्टीम जसं की लॉक आला करतो मग इथे दिले मित्रांनो, बघू शकता तुम्ही या प्रकारे. बाकीची एक्स्ट्रीम प्राइस आहे मित्रांनो एलेक्सा मॉडेलची, एलेक्सा सीएनजीची मित्रांनो वाशिममध्ये 9,17,000 मित्रांनो. 3.5 ते 4 लाख तुम्ही याच्यातून डाऊन पेमेंट करू शकता मित्रांनो. आणि अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल करू शकता मित्रांनो. तर चला आता आपण करूया आपल्या गाडीच्या बोनटला एकदा ओपन करा मित्रांनो. आणि बेस मॉडेल मित्रांनो असं वाटत नाही तुम्हाला, फक्त थोडं बाहेरून बघितलं तर वाटेल तसं. बाकी बोनटला मित्रांनो तुम्ही याला इथून ओपन करू शकता तसं. आणि पेट्रोल टँकला तुम्ही इथून ओपन करू शकता मित्रांनो. जाते इंजिन वगैरे जे की इंजिन टाईप आपण पाहायला मित्रांनो तर K15C च्यात येऊन जाते मित्रांनो. आणि 1462 सीसी मध्ये याचं इंजिन जाते मित्रांनो 4 सिलेंडर मध्ये. जे की पॉवर करते मित्रांनो सीएनजी मध्ये आपल्याला 86.63 bhp आणि टॉर्क करते मित्रांनो 121.5 न्यूटन सांगा मित्रांनो. बाकी मित्रांनो या बाजूची बॅटरी वगैरे येऊन जाईल मित्रांनो. इथं आपल्या याचे फ्यूज वगैरे येऊन जातील. प्रॉपर गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला इन्शुरन्स वगैरे मिळून जाईल मित्रांनो. बाकी वापरचं पाणी वगैरे तुम्ही इथून टाकू शकता आणि तुम्ही याला ऑइल वगैरे चेक करू शकता मित्रांनो. बाकी दंडी वगैरे मित्रांनो तुम्हाला इथं दिली तुम्ही याला असं अडकू शकता मग वरती. बाकी याला घेऊन मित्रांनो सध्या क्लोज करून. बाकी मित्रांनो आता आपण बोलू आपल्या गाडीच्या टर्निंग रेडियस वगैरे बद्दल. तर 5.2 मीटरमध्ये येऊन जाईल मित्रांनो. आणि जे पेट्रोल टँक वगैरे दिले मित्रांनो यामध्ये ते 48 लिटरमध्ये दिलेलं आहे. आणि पेट्रोलचा जो मायलेज आहे मित्रांनो तिथे आपल्या 17 ते 20 kmph पर्यंत दिलेलं मित्रांनो. बाकी सीएनजी टँकवर पण जे दिलेलं मित्रांनो, सीएनजी टँकची कॅपॅसिटी वगैरे आपल्याला 55 लिटर संघ दिले मित्रांनो. आणि सीएनजीचा जो मायलेज वगैरे मित्रांनो ते आपल्याला 25 ते 25.5 किंवा 26 पर्यंत जाऊ शकते मित्रांनो. कंपनी क्लेम मी तुम्हाला सांगते मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलू आपल्या गाडीच्या डायमेन्शन वगैरे बद्दल मित्रांनो. तर याची टोटल जी लांबी वगैरे ही आपल्याला 4 मीटरपेक्षा आत नाही मित्रांनो, म्हणजे छोटी मित्रांनो जशी पाहायला गेलो तर. सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये गाडी येऊन जाते मित्रांनो. लांबी वगैरे आहे ही आपल्याला 3,995 मध्ये मिळून जाईल मित्रांनो. रुंदी वगैरे गाडीची आपल्याला 1,790 मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे ही आपल्याला 1,685 मध्ये मिळून जाते मित्रांनो. तर राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरे बद्दल मित्रांनो, तर 2,500 मध्ये चा व्हीलबेस वगैरे येऊन जाते मित्रांनो. ग्राउंड वगैरे आपल्या गाडीचं 198 मध्ये मिळून जाते मित्रांनो. तर सफिशियंट आणि प्रॅक्टिकल ग्राउंड वगैरे आहे मित्रांनो गाडीचं. खराब वगैरे असलं आपण हिला आरामात तसं घेऊन जाऊ शकतो मित्रांनो. बाकी बुटफेस वगैरे आपल्या गाडीमध्ये मित्रांनो तसं तुम्हाला 328 लिटर कंपनी सांगते मित्रांनो. बाकी यामध्ये तशी तुम्हाला सीएनजी वगैरे मिळते मित्रांनो. तर बुटफेस थोडं कमी येऊन जाईल मित्रांनो यामध्ये. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं लुकर बघसाल आपल्या समोरून या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण सेंटरमध्ये बघूया तर आपल्याला सुझुकीचा लोगो वरून जाते मित्रांनो क्रोम मध्ये. हे तुम्ही बघू शकता इथं या प्रकारे. बाकी यामध्ये तुम्ही क्रोम वगैरे येऊन जाईल मित्रांनो, ब्लॅक टाईप वगैरे करून जाते. खाली तुम्हाला मित्रांनो नंबर प्लेट वगैरे लावू शकता तुम्ही, ब्लॅक मध्ये पूर्ण होऊन जाते. बाकी मित्रांनो इथं तुम्हाला टोचची जागेवर दिली मित्रांनो. बाकी ब्रिझाच्या हेडलाईट वगैरे बद्दल पाहायला मित्रांनो तर बेसिक मध्ये तुम्हाला हॅलोजन प्रोजेक्टर दिलेले मित्रांनो. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही याला एलईडी मध्ये पण कन्वर्ट करू शकता मित्रांनो, जेणेकरून नाईट मध्ये थोडं चांगला मिळू शकतो मित्रांनो. बाकी पार्किंग मध्ये तुम्हाला हॅलोजन लाईट वगैरे जाते मित्रांनो. इंडिकेटर आपण याच्यात हॅलोजन मध्ये दिले आहेत मित्रांनो. खाली तुम्हाला फगलाईट वगैरे जाईल मित्रांनो, इथून बघू शकता. म्हणजे जागा दिली मित्रांनो, तुम्हाला पाहिजे असेल तर लावू शकता मित्रांनो. बाकी टायर बद्दलचं आपण पाहायला मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला तशी टायर 16 इंच संघ दिले मित्रांनो. म्हणजेच की मित्रांनो एमआर कंपनीचा टायर दिला, त्याचा टायर साईज मित्रांनो 215 60R 16 इंच टायर का दिले मित्रांनो. समोर आपल्या याच्यात डिस्क ब्रेक दिले मित्रांनो. आणि पाठीमागे याच्याने तुम्हाला ड्रप वगैरे मिळून जाईल मित्रांनो. बाकी या प्रकारे लोकर मित्रांनो साईड लोगो वगैरे. बाकी लाईटिंग करायची थोडी मोठीच वाटते मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो मिररवरती आपले इंडिकेटर दिलेत मित्रांनो, फेंडरवरती नाही दिलेले आहेत मित्रांनो. बाकी कीलेस एंट्री करा तसं काहीच नाही मित्रांनो. बॅटरी वगैरे कधी जर आपल्या चाबीची खराब झाली मित्रांनो तर तुम्हाला मॅन्युअली पण इथून याला ओपन करू शकता. बाकी मित्रांनो डोर सीट आपण पाहायला गेलो तर ऑल पॉवर विंडो आपल्याच्यात दिले मित्रांनो. वन टच वगैरे आपण दिलेले, चाइल्ड लॉक स्टिप, लॉक ऑन लॉक आणि मिरर कंट्रोल वगैरे पण तुम्हाला याच्यात दिलेत मित्रांनो. बाकी तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो स्पीकर वगैरे तर दिलेले आहेत, म्हणजे सॉरी स्पीकरची जागा दिलेली आहे, स्पीकरवर नाही याच्यात नाही. बाकी तुम्ही इथे बॉटम वगैरे तशी ठेवू शकता मित्रांनो. बाकी आता आपण बोलू आपल्या गाडीच्या सीट वगैरे बद्दल मित्रांनो. तर हा जो पॅनल आहे याला तुम्ही नाही मित्रांनो इथून ऍडजस्ट करू शकता, पण ड्रायव्हर साईडची सीट वगैरे मित्रांनो ही हाईट ऍडजस्टेबल नाही मित्रांनो. बाकी तुम्ही सीटला एकदम समोर करू शकता. बोनेटला किंवा फ्यूल टँकला इथून आपण ओपन करू शकतो मित्रांनो.
बाकी मित्रांनो सेफ्टी वाईज आपण पाहायला गेलो तर आपल्या ब्रिझामध्ये मित्रांनो तुम्हाला 6 एअरबॅग वगैरे आपल्याला कंपल्सरी मिळून जातात मित्रांनो बेसिक मॉडेल पासून. बाकी मित्रांनो आता आपण बोलू आपल्या गाडीच्या इंटेरियर वगैरेबद्दल. बाकी मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. आता आपण करूया मीटरला स्टार्ट वगैरे. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचे मीटर वगैरे आपले मिळून मित्रांनो आणि यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर वगैरे आपण पाहायला गेलो मित्रांनो फक्त आपल्याला एवढंच दिलं मित्रांनो. बाकी एनॉलॉमीटर आपले मिळून मित्रांनो बाजूला तुम्हाला 8000 पर्यंत आरपीएम वगैरे मिळून मित्रांनो. इथे तुम्हाला मित्रांनो जे पेट्रोल वगैरे याची तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे मिळून जाईल मित्रांनो. तर टाइम वगैरे दिसून जाईल. इथं तुम्हाला मित्रांनो सीएनजीची इन्फॉर्मेशन म्हणजेच की गाडी सीएनजी वगैरे किती पर्सेंट आहे तुम्हाला पेट्रोलची इन्फॉर्मेशन. खाली मित्रांनो तुम्हाला टोटल गाडी आपली किती किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो. बाकी याबद्दल तुम्हाला याच्यात 220 पर्यंत स्पीड वगैरे दिली तशी मित्रांनो. या प्रकारचं जे क्लस्टर वगैरे आपले मिळून जाईल मित्रांनो. बाकी यामध्ये तुम्हाला इन्फ्लुएन्स सिस्टम आता काहीच येणार नाही मित्रांनो. तुम्हाला काम करावंच लागते मित्रांनो. याच्यामध्ये स्पीकर वगैरेची तशी जागा दिली तुम्हाला तुम्ही यातनी स्पीकर वगैरे लावू शकता मित्रांनो. बाकी तुम्हाला इथं मित्रांनो सुझुकीचं लोगो वगैरे जाईल. स्टेरिंगमध्ये आपलं काही कंट्रोल वगैरे येणार नाही मित्रांनो. बाकी हेडलाईट कंट्रोल वगैरे आपले याबद्दल दिले मित्रांनो. वायपर कंट्रोल वगैरे याबद्दल दिले मित्रांनो. बाकी तुम्हाला पार्किंगचं ऑप्शन वगैरे दिले मित्रांनो. पार्किंग लाईटचं खाली मित्रांनो तुम्हाला एसी वगैरे दिलेली यामध्ये. बाकी चार्जिंग पॉईंट आपण जर पाहायला गेलो आपल्या एकच याच्यात मित्रांनो एक 12 वॉल्टचं घेऊन जाते मित्रांनो. बघू शकता तुम्ही. बाकी ट्रान्समिशन मग पाहायला गेलो आपल्या 5 स्पीडमध्ये येऊन जाते मित्रांनो. याच्याने तुम्हाला रिव्हर्स सेन्सर आपल्या येऊन जाते मित्रांनो. आणि रिव्हर्स कॅमेरा तसं काही येणारच नाही. तुम्ही पाहिजे असेल तर याच्यातनी ॲक्सेसरीज सांगा मित्रांनो. जेव्हा तुम्ही इन्फ्लुएन्स सिस्टम लावसाल तेव्हा तुम्ही लावू शकता याच्यामध्ये. बाकी बक्सर बक्सा मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या येऊन जाईल मित्रांनो. चांगल्या याच्यातनी स्पेस वगैरे आपल्या येऊन जाईल मित्रांनो. बाकी हार्ड प्लास्टिक आपल्या गाडीमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी इथं डे नाईट तुम्हाला मिरर वगैरे येऊन जाईल मित्रांनो. टिका होल्डर आपल्या बाजूला दिली मित्रांनो. या बाजूला त्या बाजूला मित्रांनो. कॅबिनमध्ये मित्रांनो तुम्हाला एकच लाईट वगैरे दिलेला आहे बघू शकता येलोमध्ये. बाकी मॅन्युअल हँड ब्रेक राहतात दिले मित्रांनो. 2 कम्फर्ट वगैरे दिले मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचं इंटेरियर आपल्या मिळून जाईल मित्रांनो. स्टेरिंग टाईप आपण जर पाहायला गेलो याच्यामध्ये तर आपल्याला टी टाईप येऊन जाते मित्रांनो. टेलिस्कोपिक आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. त्या बाजूला मित्रांनो तुम्हाला आपलं टॅक्सी कंट्रोल करा आणि पेट्रोल टू सीएनजी मध्ये गाडी तुम्ही इथून कंट्रोल करू शकता मित्रांनो. बाकी हेडलाईट लेवलला तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या ब्रिझाच्या सेकंड रो स्पेस वगैरे बद्दल मित्रांनो. बाकी मित्रांनो पाठीमागे तुम्हाला पॉवर विंडो वगैरे तशी मिळून जाईल मित्रांनो. आणि पाठीमागं जो स्पेस वगैरे तसा चांगला दिला मित्रांनो. शीट तशी मी पूर्ण मागं केलेली आहे माझ्या हिशोबानं. बाकी मित्रांनो इथं तुम्हाला 2 आपल्याला एसी वेंट वगैरे दिलेत मित्रांनो. या तुम्ही चालू किंवा बंद इथून करू शकता मित्रांनो. बाकी आंबर्स वगैरे किंवा पाठीमागे चार्जिंग पॉईंट वगैरे काय मिळणार नाही मित्रांनो. किंवा तुम्ही जर घेत असाल बेस्ट मॉडेल तुम्ही त्याच्यात काम पण करू शकता मित्रांनो तुमच्या मनानुसार. बाकी मित्रांनो इथं तुमची सीट वगैरे आहे तर याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. खाली पाहिजे खाली, वरी पाहिजे असेल वरी मित्रांनो. 6 एअरबॅग आपल्या गाडीमध्ये येऊन जातात मित्रांनो सेफ्टीसाठी आपण पाहायला गेलो तर. बाकी मित्रांनो या बेस मॉडेलमध्ये मित्रांनो तुम्हाला मारुती सुझुकी कंपनी आपल्या याच्यातनी आंबर्स वगैरे देते मित्रांनो. प्लस याच्यातनी तुम्हाला 2 कप होल्डर वगैरे पण देते मित्रांनो बेस मॉडेलमध्ये. बाकी हेडरेस्ट वगैरे मित्रांनो याच्यातनी आपल्या नाच्या बरोबर आपल्या येऊन जातात मित्रांनो. हे तुम्हाला याच्यातनी चांगलं काही काम करावं लागेल मित्रांनो. पाठीमागून जर कोणी बघितलं तर कोणाला असं वाटेल फक्त 2 सीटर ब्रिझा चालली काय मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीचे रिअर प्रोफाईल वगैरे बद्दल मित्रांनो. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचे जे रिअर प्रोफाईल वगैरे ही आपल्या मिळून मित्रांनो. समोर खूप जास्त ऊन पडत आता बघू शकता तुम्ही मित्रांनो. सेंटरमध्ये आपण जर पाहायला गेलो मित्रांनो तर सुझुकीचा आपल्या लोगो वरून जाते मित्रांनो. खाली तुम्हाला ब्रिझाची बॅजिंग वरून जाईल मित्रांनो. आणि इथं पाठीमागे आपण पाहायला गेलो तर आपल्या रिअर वायपर डिफॉग वगैरे काहीच नाही मित्रांनो. फक्त सीएनजीची बॅजिंग वगैरे आहे. बाकी हॅलो शॉप लॅम्प शार्पने एंटीना रुफस वगैरे गाडीमध्ये येणार नाही मित्रांनो बेस मॉडेलमध्ये. बाकी डिकी वगैरे पाहायला गेलो आपण तर 328 लिटरची बुटस्पेस वगैरे आहे मित्रांनो. पण आता सीएनजी गाडी वगैरे त्याच्यानी थोडं कमी आहे मित्रांनो. बाकी सेफ्टी टायर वगैरे जो असतो ते आपल्या खरेदी दिला मित्रांनो. त्याच्यात तुम्हाला जॅक वगैरे सगळं मिळून जाईल. बाकी तुमचं मित्रांनो सीएनजी टँक वगैरे तुमचं बघू शकता 55 लिटर सगळं मिळून जाते मित्रांनो. हे आणि 48 लिटरमध्ये ज्यांनी पेट्रोल टँक वगैरे जाते मित्रांनो. बाकी याला घेऊया लावून मित्रांनो. बाकी पाठीमागून मित्रांनो तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर वगैरे जाते मित्रांनो. आणि पाठीमागून जर आपण पाहिजे टेलर वगैरे बद्दल ते आपल्याला ऑल LED मध्ये येऊन जाते मित्रांनो. बघू शकता तुम्ही लुक वगैरे चांगलं जाते तसं. बाकी इंडेक्स आपल्याला मध्ये येऊन जातात मित्रांनो. इथून जाते मित्रांनो तुमची रिव्हर्स लाईट वगैरे मित्रांनो. बाकी साईडला पेट्रोल वगैरे आपल्या या बाजूला दिलं. पेट्रोल प्लस सीएनजी तुम्ही इथे टाकू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मित्रांनो मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.